हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी सकाळी उठल्या मी ब्लॉग स्टार्ट करत आहे. त्याच्यामुळं मी काहीच फ्रेश नाही आज. तशी ब्रश केला, अजून चहा प्यायचा आहे. आणि ना म्हणजे सकाळ केव्हाची झाली, विरा लवकर उठत नाही, त्याच्यामुळं मग थोडं लेट होतं. आणि ना विरा सकाळी सकाळी आजीच्याच मागे राहते. आजीला पाहिलं नसतं तर इतकी छान खेळती, आणि आजीला पाहिलं का मग सुरू होती आजीकडे आले का ऍक्टिंग चालू होती. मग काय काय इतक्या वेळ तर किती छान छान खेळत लाड होतं. करून घेतो बाई लेकरू. इथं मॅट वर खाली खेळत होती, लाड झोपत करून घेतो, होती. लाड लाड आहे ना. तर काल आम्ही काहीच व्लॉग शूट नाही केला, असाच गेला आमचा दिवस, बिझी रुटीन. सकाळी सकाळी अंडे उकडायला टाकले. विरा सकाळी विराची अंडी फेवरेट आहे. तिला अंडी नसली तर करमतच नाही. सांग बरं काय कामात सांग ना. काय झालंय बाबडी? चला आपण खारी कांदे बाबा आले बाय बाहेर. मखाने खारी वाळ विराची फेवरेट आहे मखाने, संत्रा अंडी, नंतर ही संत्रा. तिचे 3 आयटम लागतात तिला. पप्पा बसले उन्हात. तर आता ना मी पहिली चाय पिणार आणि मग बाकीची कामं करणार. आणि पहिले चहा प्यायच्या आधी पहिले एक काम करते, वजन करायचं. कारण रोज वजन वाढते पण काही कमी होत नाही. तर त्याच्यामुळे उठले का पहिले, खाली आले का पहिले वजन करते. बघा खूपच वजन वाढले. 63 वरून डायरेक्ट एवढं झालं. 66. माझं वजन पहिले होतं 63, म्हणजे 63च्याच आसपास राहायचं, जास्त होत नव्हतं. पण एवढं वाढू राहिले आता खाणं पिणं त्याच्यामुळं. आणि खरं तर निम्म वजन चहानेच वाढत असेल, कारण की नुसतं चहा पिऊशी वाटतो सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना सुद्धा. टाकलेलं मी माझ्यासाठी स्पेशल टी, बाकी सगळे पेलेले. आणि विरासाठी ना मी गावठी अंडे आणतो, पण यावेळेस भेटले नाही, त्याच्यामुळं ही चांगली गावठी अंडी चांगली असतात मुलांसाठी, मग तीच आणतो. पण शक्यतो भेटत नाही कधी कधी इकडं, मग हेच कधी कधी हे घेतो, कधी कधी ते. आता माझा चहा झालाय आणि मग मी चहा पिला. चहा घेतला का मग मी विराला अंडे खाऊ घालते, मग त्याच्यानंतर पुढची कामं. अंडे खाऊन घालून झाले. आता आम्ही स्वयंपाक करणार. आता आम्ही बनवणार आहे मस्त वांग्याची भाजी, मसाला वांगा. पळून जाय पळून जाय. म्हणजे आजी ती मोकळी किचन मध्ये. हा मग आजी ती मोकळी राहते ना, मग तिला जे पाहिजे ते आजी करून देते. हा नाही तू नाही मी तसा टाकशील हळूच. मी तर बस म्हणजे बघितलं हातबीत करून. तर मी नाही इथं खोबरं काढून घेतलं, थोडे शेंगदाणे टाकले आणि लसूण, हे मसाले घेतले. आणि हे बारीक करून झाल्यानंतर वांगे चिरणार हे, आणि म्हणजे ते काळे नाही पडत त्यामुळे. तर मसाला ना बारीक करून घेतला. आता आहे ना सगळ्या वांग्यामध्ये असा मसाला भरून घेतला. एवढा मसाला ना तेलात परतून टाकणार आहे. आता आहे ना हे वांगे ना मी मस्त अशी तेल गरम केलंय आणि मस्त तेलात सोडणार आहे असे. छान असे त्याला सोडले. त्याच्यानंतर वरून असा मसाला भरपूर काढलेला आहे मी. आणि आता हे ना मस्त असं परतून घ्यायचं.
आणि थोडंसं पाणी त्याच्यावरून ॲड केलं आणि शिजवून टाकणार आहे झाकून ठेवून. थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे वरून. तर सकाळचे आता 10 वाजलेले आहे. आता स्वयंपाक झालाय अर्धा निर्धा. भूक लागली मला लई. असं ना आज ना वांग्याची भाजी बनवलेली आहे. कशामुळे भूक राहिली तुला माहितीये का? रात्री काय झालं? हा दररोज काय झालंय की ते बिग बॉसच्या नादात लवकर जेवा त्या आणि अशू नाही तर मस्त वांग्याची भाजी. काय म्हटली? आताचा बिग बॉस म्हणलं पहिला बिग बॉस आणि भारी नाही एवढा. अरे तो भारी बनवायला त्याला त्याचे कार्यकर्ते ते पाहिजे. पहिले कॉन्टेस्टंट भारी होते सगळे. सगळ्यांना पाहिलं भारी वाटायचं. आता नाही आता शिकली यांना रंग येऊ राहिले. आता येईल काय नाही ना. रंगेत पण तरी नाही आवडत ते पाहिलं. ते जरा 2-4 ओळखीचे तेवढेच बरे वाटत आहे. नंतर काय काही ओळखीचे नाही ते पाहू नाही वाटत. आता आहे ना भाजी झाली. आता भुगा बनवून आले थोड्या चपात्या. म्हणजे घरात कुणीच रिकामं नाही बघ. फक्त तुझं बाळ तरी रिकामं असं माहिती. माझी पोरगी सुद्धा रिकामी नाही बघा. ती सुद्धा स्वयंपाक करून राहिली. विराची चपाती जर पाहिली ना ती म्हणशाल काय विरा लय हुशार आहे बाबा. चपातीला लाजलीवर घातला राग आला पप्पाच्या. अशी चाला भाजी बघा. मिस्टर आल्या म्हणजे लई छान मसाला. खरंच लय बरे वास आलेला होता भाजीचा. मसाला तेवढा टाकेल मी त्याला. चिकट नाही ना? डायरेक्ट तो मसाला नाही हो खोबरं शेंगदाणे. नाही चिकट नाही ना? हा? चिकट नाही व्हायची. माहित नाही मला झणझणीत आवडत नाही. झणझणीत बनवलंय. आता असं वाटतंय की जेवायला बसावं. ठीक आहे माझं पोट. फायनली मस्त असं वांग झालंय. फुगा पण झालाय. त्याला जेवायला द्यायचं तर. विरा रोज बाबाला चपात्या बनवून देती खायला. हाय ना विरा? आज तर वेगळी चपाती बाई. आपण एक वेळेस बनवू का सुलतेच्या लग्नात? हा बनू ना विरू. देखा मेनू आज मेरे हाथ का मेनू. थंडी वाजू राहिली वरच बसतो. बेंगन कसं झालं खाऊन सांगा. नाही छान झालं असं ना. ए विरू आज काय करते का तू? भारी विराट बसायला मस्त अशी भाजी सुरू राहिली वांग्याची. आणि पहिलं